डायनोसॉर जे सरपटणाऱ्या प्राण्यांचे वंशज होते, पण आकाराने खूप मोठे असलेल्या डायनोसॉर्सने पृथ्वीवर बराच काळ राज्य केले. या महाकाय सरड्यांनी सुमारे 14 कोटी वर्ष या पृथ्वीवर राज्य केले. पण त्यानंतर काय झालं? शेवटी हे डायनोसॉर्स कुठे नामशेष झाले? शेवटी ती कोणती घटना होती ज्याने त्यांच्या सर्व खुणा पुसून टाकल्या? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुन्हा काळाच्या मागे जावे लागेल. तर आजपासून 6.5 कोटी वर्ष मागे जाऊया. सुमारे 65 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीचे हवामान अतिशय आल्हाददायक होते. आजूबाजूला झाडे झुडपे, सूर्यप्रकाश, समुद्रातून येणारी थंड वारे आणि हे डायनोसॉर्स. पण डायनोसॉर्स व्यतिरिक्त आणखी एक प्रजाती देखील होती जी आकाराने खूपच लहान होती आणि आजच्या उंदरांसारखी दिसत होती. खरे तर हे आपल्या प्राचीन पूर्वज होते आणि भविष्यात आपण त्यांच्यापासूनच उत्क्रांत होणार आहोत. हे सस्तन प्राणी होते. तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की डायनोसॉर्स अंडी घालत असत, परंतु सस्तन प्राणी अंडी घालत नाहीत. आपण मानव देखील सस्तन प्राणी आहोत. त्यावेळी हे सस्तन प्राणी डायनोसॉर्सच्या भीतीने भूगर्भात लपून बसायचे आणि त्यांची ही खासियत त्यांच्यासाठी वरदान ठरणार होती. जेव्हा हे सर्व प्राणी पृथ्वीवर आपले जीवन आरामात जगत होते, त्यावेळी 10 किलोमीटर व्यासाचा एक लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने सरळ सरकत होता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश करताच त्याचा वेग अचानक वाढला. प्रत्येक सेकंदाबरोबर ते पृथ्वीच्या जवळ जात होते. ते सुमारे 70,000 किलोमीटर प्रति तास वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच घर्षणामुळे त्याचे आगीच्या बॉलमध्ये रूपांतर झाले. त्याची चमक इतकी जास्त होती की त्याच्या 800 किलोमीटरच्या परिघात येणारे सर्व प्राणी पूर्णपणे आंधळे झाले होते. या प्राण्यांना ते दिसत नव्हते, पण ते जाणवू शकत होते. लघुग्रह जमिनीवर आदळतो आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्याची टक्कर होताच पृथ्वीवरील लाखो मेट्रिक धूळ धातू कण आकाशात गेला. स्फोटाच्या ठिकाणी 180 किलोमीटर रुंद आणि 20 किलोमीटर खोल खड्डा तयार झाला होता. या विवराच्या सर्व बाबीमुळे आकाशात धुळीचा मोठा ढग निर्माण झाला. एवढ्या मोठ्या टक्करीमुळे भूकंपाच्या लाटा पृथ्वीच्या कवचात अनेक किलोमीटर अंतरात गेल्या. त्यामुळे समुद्राच्या मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या आणि एका पाठोपाठ एक त्सुनामीच्या लाटा सर्वत्र उसळू लागल्या. पृथ्वीच्या प्रचंड विनाशाची प्रक्रिया सुरू झाली होती. या स्फोटात किरणोत्सर्गाचे प्रमाण इतके वाढले की 800 किलोमीटरच्या परिघात असलेले सर्व प्राणी पूर्णपणे जळून राख झाले. या उष्णतेमुळे झाडांच्या आत असलेले सर्व पाणी वाफेत बदलले. या मोठ्या विनाशात उडणारे प्राणी या जमिनीवरील धोक्यांपासून वाचले, पण ही केवळ मोठ्या आपत्तीची सुरुवात होती. स्फोटामुळे अंतरात गेलेली लाखो मेट्रिक टन धूळ आणि दगड बरोबर 40 मिनिटांनी आगीच्या गोळ्यांच्या रूपात पृथ्वीवर पडू लागले. तसेच एक प्रचंड धुळीचे वादळ ताशी 20,000 किलोमीटर वेगाने मृत्यू आणत होते. हे धुळीचे ढग अनेक किलोमीटर दाट होते, त्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचणे अशक्य झाले होते. बऱ्याच वर्षांपासून सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही आणि परिणामी पृथ्वीवरील सारी झाडे झुडपे वनस्पती जवळजवळ संपूर्णपणे नष्ट झाली. या ढगाने पृथ्वी चारही बाजूंनी झाकली. स्फोटानंतर 90 मिनिटांनी पृथ्वीचे तापमान 150 अंश सेल्सिअसवर गेले. यामुळे झालेल्या विभिन्न स्फोटाच्या भागापासून दूर होता त्यांनाही या उकाड्यातून बाहेर काढता आले नाही. या महाप्रलयामध्ये पृथ्वीच्या एकूण लोकसंख्येपैकी 75% प्राण्यांची जी संख्या आहे ती पूर्णपणे नष्ट झाली. पण ही मोठी आपत्ती कुणासाठी तरी फायदेशीर ठरणार होती. डायनोसॉरचा अंत ही नवीन प्रजातीसाठी सुवर्ण संधी होती. सस्तन प्राणी त्यांनी स्वतःला या मोठ्या विनाशापासून वाचवले होते. अतिउष्णतेपासून वाचण्यासाठी ते जमिनीखाली राहू लागले आणि जिवंत राहण्यासाठी ते सर्व काही खाऊ लागले. या डायनोसॉर्सचे अवशेष आपण भविष्यात शोधणार होतो, ज्यावरून आपण त्यांच्या आजच्या अस्तित्वाचा अंदाज लावू शकतो. महाप्रलयानंतर काही लाख वर्षांनंतर पृथ्वी आता डायनोसॉर्सपासून पूर्णपणे मुक्त झाली होती आणि पृथ्वीवर एक नव्या सुरुवातीची प्रक्रिया सुरू होती. या नवीन जगात आपले प्राचीन पूर्वज कालांतराने विकसित होत होते. आता तो आकाराने पूर्वीपेक्षा खूप मोठा झाला होता, पण तरीही हे आपल्यासारखे अजिबात दिसत नव्हते, कारण नंतर ते
इतर अनेक प्रजातींमध्ये विकसित होणार होते. सुमारे 4 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीचे वातावरण आजच्या वातावरणासारखेच झाले होते. यावेळी पृथ्वीचे तापमान 24 अंश सेल्सिअस होते आणि पृथ्वीचा एक दिवस अंदाजे 24 तासांचा होता. यावेळी पृथ्वीवरील सर्व खंड जवळजवळ पूर्णपणे ज्ञात होते. फक्त नवीन प्रदेशांची निर्मिती बाकी होती. पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सने पुन्हा एकदा हालचाल झाली, ज्यामुळे पृथ्वीची 2 मोठी बेटे तयार झाली. ते एकमेकांना जवळ घेत होते. हा तोच प्रदेश आहे जिथे आज आपण व्हिडिओ पाहणारे बहुतेक लोक राहतात. आशिया खंडाकडे वेगाने वाटचाल करणारा हा भारत आहे. या 2 बेटांच्या टक्करीमुळे एक नवीन जमीन साखळी तयार झाली. एक नवीन पर्वतश्रेणी, हिमालय. हे जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट आहे. या पर्वतराजीत पडणाऱ्या बर्फामुळे पुढे अनेक नद्या निर्माण होतील, ज्या भविष्यात जवळपास निम्म्या लोकसंख्येला पिण्याचे पाणी पुरवतील. पण तरीही या पृथ्वी तलावर काहीतरी हरवलं होतं. पृथ्वीवर अजूनही काहीतरी गहाळ होते. ते आपण माणसे. पण परिस्थिती बदलणार होती. 4 दशलक्ष वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या पूर्वेकडील भागात नवीन पर्वतराजी तयार झाली. पूर्व आफ्रिकन रिफ्ट व्हॅली. येथे येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्याला हा डोंगर अडथळा बनला होता आणि त्यामुळे येथील जंगलात पाऊस येणे थांबले. या जंगलात वानरांचे वास्तव्य होते. ते झाडांच्या माथ्यावर राहत होते, जिथे त्यांना अन्नाची कमतरता नव्हती. त्यामुळे तो नेहमीच झाडांवर राहत असे. मात्र आता काळाच्या ओघात दुष्काळ पडू लागला आहे. पावसाशिवाय जंगले पूर्णपणे साफ झाली आणि या वानरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांनी अन्नाच्या शोधात झाडावरून उतरण्याचा निर्णय घेतला. मीटर हे ADP ठरवत आहे. आपल्या पूर्वजांनी खूप मोठा निर्णय घेतला. त्यांचा मेंदू संत्र्यासारखा मोठा होता आणि त्यांची लांबी फक्त 4 फूट होती. अनेक हजार वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपले पूर्वज आता 2 पायांवर चालायला लागले. त्यामुळे कमी ऊर्जा खर्च होते आणि चालतानाही खाऊ शकतो. आता त्याचा मेंदूही वेगाने वाढू लागला होता. ते हळूहळू हुशार होत होते. काळानुरूप विकासाची प्रक्रिया सुरू राहिली. आपल्या पूर्वजांचा हळूहळू विकास होऊ लागला आणि त्यांचा मेंदूही हळूहळू वाढू लागला. कालांतराने हे दगडांपासून शस्त्रे बनवायला शिकले. आता शिकार करणे खूप सोपे झाले होते. कालांतराने आपले पूर्वज आगीवर नियंत्रण ठेवण्यास शिकले. आगीचा शोध हा आपल्या पूर्वजांसाठी सर्वात मोठा शोध होता. त्यामुळे त्यांनी उष्णता, प्रकाश आणि अंधारात संरक्षण मिळाले आणि त्यावेळी कुटुंबही तयार होऊ लागली. आमचे पूर्वज आता एकत्र राहू लागले, त्यामुळे ते सुरक्षित राहिले. आगीत शिजवलेले मांस चघळण्यात कमी ऊर्जा खर्च होते आणि त्यामुळे ही ऊर्जा आता त्यांच्या मेंदूमध्ये खर्च होऊ लागली. आपल्या पूर्वजांचा मेंदू आता बराच मोठा झाला होता. हे होमो इलेक्ट्रिक्स होते. आमचे पूर्वज इतर प्राण्यांपेक्षा हुशार होते आणि एकत्र राहणारे पहिले प्राणी होते. आपला संदेश इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते वेगवेगळे आवाज करू लागले. यातून आपल्या पूर्वजांची अशी भाषा निर्माण केली ज्याद्वारे आपण संवाद साधू लागलो आणि हीच आपली सर्वात मोठी उपलब्धी होती. हा शेवटचा विकास होता, ज्यानंतर आम्ही विकसित झालो आणि आम्ही बनलो. अनेक वर्षांच्या उत्क्रांतीनंतर सुमारे 2 लाख वर्षांपूर्वी आपले अस्तित्व सुरू झाले. आपण होमोसेपियन्स म्हणजेच बुद्धिमान प्राणी आहोत. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांमध्ये सर्वात मोठा मेंदू आपल्याकडे आहे. आपल्याकडे साधने होती, आमच्याकडे भाषा होती आणि सर्वात जास्त आमच्याकडे मेंदू होता. आजपासून काही सेकंदापूर्वी तुम्ही आणि मी मिळून 4.5 अब्ज वर्षांचा प्रवास कव्हर केला. आता आम्ही घरी परतलो. हे आपले जग आहे, आपला काळ आहे. आज आपण खूप विकसित आणि आधुनिक झालो आहोत. आज आपण आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना पूर्णपणे समजून घेऊ शकतो. हे समुद्र कुठून येतात हे आपल्याला माहीत आहे. आपण ज्या जमिनीवर उभे आहोत ती जमीन कशी तयार झाली आणि पृथ्वीवर जीवनसृष्टी कुठून आली हे आज आपल्याला कळते. पण आमचा प्रवास अजूनही संपलेला नाही. अजून पुढे जायचे आहे. आपल्याला अजून जर चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहे तर आजसाठी एवढेच.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमचे फॅमिली फ्रेंड सर्कल जे काही असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटूया अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर तुमच्या या मराठी मित्राला सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत गुड बाय.